वारणानगरमधील निवृत्ती कॉलनी येथे कोरे हॉस्पिटल नव्या स्वरूपात सुरू करण्यात आले असून ग्रामीण भागातील रुग्णांना आता अत्याधुनिक वैद्यकीय सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत। हॉस्पिटलचे उद्घाटन वारणा बाजारच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे यांच्या हस्ते करण्यात आले। ग्रामीण रुग्णांना शहरात न जाता दर्जेदार उपचार मिळावेत हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले। MBBS आणि MD मेडिसिन तज्ञ डॉक्टर विजय हडबे हे हॉस्पिटलमध्ये पूर्णवेळ सेवा देणार आहेत। हृदयरोग, मेंदूविकार, किडनीचे आजार, अर्धांगवायू, उच्च रक्तदाब आणि मधुमेह यासारख्या गंभीर आजारावर येथे उपचाराची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे। विशेष म्हणजे वारणा कोडोली परिसरात 24 तास मेडिसिन तज्ञ उपलब्ध असलेले हे महत्त्वाचे हॉस्पिटल ठरत आहे। डॉक्टर हडबे हे हॉस्पिटल परिसरातच वास्तव्यास असल्याने रात्री अपरात्रीही रुग्णांना तातडीचे उपचार मिळू शकणार आहेत। नमस्कार, मी डॉक्टर विजय हडबे, MBBS MD मेडिसिन, स्पेशली क्रिटिकल केअर मेडिसिन। आता आपण इकडे नवीनच या वारणा कोडोलीमध्ये क्रिटिकल केअर टर्शरी सेंटर म्हणून चालू केलेलं आहे। इथे मी 24/7 अवेलेबल असेल। आपल्याकडे कुठल्याही प्रकारची मेडिसिन इमर्जन्सी असेल किंवा सर्जिकल असतील तर आपण ते मॅनेज करतो। 24 आवर आपल्याकडे कॅज्युअलिटी आणि सुसज्ज ICU आहे। त्यामध्ये स्पेशली हार्ट अटॅक, अचानक पेशंटला चक्कर येऊन खाली कोसळणे, फिट्स असणे, सर्पदंश, विषबाधा, कुठल्याही प्रकारची इमर्जन्सी असतील, हायपोग्लायसेमिया, अचानक पेशंट्स बेशुद्ध अवस्थेत पडणे, तत्काळ आपल्या हॉस्पिटल पर्यंत जर योग्य वेळेत पोहोचले तर निश्चित आणि 100% त्यावर आपल्याकडे इलाज होऊन पेशंट स्टेबल केला जाऊ शकतो। हॉस्पिटलमध्ये ICU, व्हेंटिलेटर, डेफिब्रिलेटर, कार्डियक मॉनिटर, अद्ययावत रुग्णवाहिका, सर्व प्रकारच्या तपासण्यासाठी लॅब तसेच 24 तास फार्मसी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे। याशिवाय कॅशलेस इन्शुरन्स आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेचाही लाभ रुग्णांना मिळणार आहे। ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेत आणि दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती हॉस्पिटलचे व्यवस्थापक डॉक्टर सिद्धार्थ कोरे यांनी दिली। एकंदरीत कोरे हॉस्पिटलमुळे वारणानगरसह परिसरातील ग्रामीण नागरिकांना मोठा वैद्यकीय आधार मिळाला असून तातडीच्या उपचारांसाठी आता शहरावर अवलंबून राहण्याची गरज कमी होणार आहे।